फेस्टिवल इथे आयोजित केलेला आहे आणि त्यासाठी मंचावर उपस्थित असलेले सन्मान्य लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, माझे विधिमंडळातले सहकारी ज्येष्ठ आमदार सन्मान्य महेश बालदीजी, जिल्हा परिषदेचे आमच्या भारतीय जनता पक्षाचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रायगड सन्मान्य महेश वाकणीकर, सन्मान्य ज्येष्ठ नेते जयम म्हात्रे साहेब, सन्मान्य सौ रंजना वास्कर मॅडम, सन्मान्य वाय.टी. देशमुखजी, सन्मान्य सौ निकिता खारकर मॅडम जिल्हा परिषद सदस्य, सन्मान्य वितेश म्हात्रेजी, सन्मान्य कोळी मॅडम, सन्मान्य विशाल कोळीजी, मंचावर उपस्थित असलेले सर्वच प्रमुख मान्यवर, भारतीय जनता पक्षाचे सर्वच प्रमुख पदाधिकारी, उपस्थित असलेले सर्वच वडीलधारी मंडळी, बंधू भगिनीनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, आज आपल्या लोकनेते सन्मान्य रामशेठ ठाकूर साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने आज या फूड फेस्टिवलचं आयोजन केलेलं आहे. आमच्या महेश बालदीजीने अधिवेशनाच्याच काळात या कार्यक्रमाची माहिती मला दिलेली होती आणि आमच्या महेश बालदीजी असतील, आमच्या प्रशांत ठाकूरजी असतील, त्यांचे हट्ट आम्ही किती पुरवतो हे त्यांना सगळ्यांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे. कारण का हट्ट पुरवले नाही तर विधिमंडळामध्ये प्रश्न आवर्जून विचारतात, म्हणून हट्ट पुरवायला येईल. पण एक विधिमंडळामध्ये सातत्यपूर्ण आपल्या ह्या भागाच्या मच्छीमारांचे प्रश्न विधिमंडळ असो, मंत्रालय असो, आमच्याकडे मांडणं, आमच्याकडे घेऊन येणं आणि ते करून घेणं हे सातत्याने आमचे महेश बालदी साहेब आणि आमचे प्रशांत ठाकूरजी करत असतात. आणि हेच तर आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांचे विचार आणि त्यांच्या कार्याचं प्रतिबिंब आहे. आमच्या सूत्रसंचालन करणाऱ्या मान्यवरांनी अतिशय चांगलं सांगितलं, ते लोकनेता हे पद आजकाल सगळेच लावतात. आजकाल नसलेले पण साहेब म्हणून आपले बॅनर लावणाऱ्या, पण खऱ्या अर्थाने शब्दापलीकडे जाऊन कृतीतून आपलं काम दाखवणं, करणं आणि या भागाच्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणणं, यामुळेच आम्ही आमच्या रामशेठ ठाकूर साहेबांना लोकनेता हे पद स्वतःहून दिलेलं आहे. यावरची जसा त्यांच्या घरात खास आहे तसं आमच्याही घरात आहे. कारण का राणे साहेबांचीही 75वी वाढदिवस यावरची आहे. आणि म्हणून मला नेहमी वाटतं आता जे काही चित्रपट इथे दाखवलं हे काही साधारण काम नाही, हे रसायन थोडं वेगळं आहे. स्वतःच्या लोकांसाठी, स्वतःच्या जनतेसाठी शासकीय निधीच्या पलीकडे जाऊन मला माझ्या लोकांच्या आयुष्यामध्ये चांगले क्षण अनुभवायला द्यायचे आहेत, त्यांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन आणायचं आहे, ही भावना ठेवून आपल्या जनतेचा विकास करणारे हे मोजकेच असतात. त्याच्यामध्ये आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब आहेत. वर्षानुवर्षात आम्ही त्यांचं काम ऐकत आलेलो आहे आणि आपलं अनुभवालाही भेटतं. आणि म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते म्हणून, लोकप्रतिनिधी म्हणून ज्या ज्या पदावर आम्ही जातोय त्या त्या पदावर बसून या सगळ्या नेत्या मंडळींचं
विचार पुढे घेऊन जाण्याचं काम आमच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करतो. मला आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या राज्याच्या मत्स्य व्यवसाय आणि बंदर विकास मंत्रीची जबाबदारी माझ्या खांद्यावर टाकली नाही. आणि मी ज्यापासून मंत्री झालो त्या पहिल्या दिवसापासून आतापर्यंत मी एक गोष्ट मनात बांधून ठेवली आहे की मंत्रालयावर मध्ये त्या खुर्चीवर बसल्यानंतर कधीही कोणाला नाही बोलायचं नाही. आलेला प्रत्येक व्यक्ती जो जो माझ्याकडे मंत्रालयाकडे येईल निवेदन हातात देईल त्याला खाली हात परत जाता कामा नये एवढं निर्धार करून मी काम करतो. आणि मी तुम्हाला अनुभवापोटी सांगतो, जे काही 1.5-2 वर्षाचा अनुभव आहे, त्या खुर्चीवर बसलेल्या मंत्र्याची अगर इच्छाशक्ती असेल, त्याला खरंच प्रामाणिक पद्धतीने तुमची सेवा करायची असेल, खात्याला न्याय द्यायचा असेल, तर अशक्य ही कुठलीच गोष्ट नाही, कुठलीच गोष्ट नाही. प्रत्येकाचा मार्ग निघतो, प्रत्येकाचं उत्तर असतं. मी जेव्हा या खात्याचा मंत्री म्हणून काम सुरू केलं, बालदी साहेब तेव्हा या खात्याचं बजेट 212 कोटी होतं. 212. आपण राज्य पातळीचे, तर तुम्ही आमदार आहात, मी पण किनारपट्टीचा आमदार आहे. आपल्या हक्काची या मत्स्य व्यवसाय खात्याची स्वतःच्या हक्काची राज्याची योजना पण नाही. 100% सगळे जे डिपार्टमेंटमध्ये ऑफिसर आहेत सगळ्याच्या सगळं भाड्यावर आहे. ज्या गस्ती नौका चालतात लाकडी त्या पण भाड्यावर आहे. म्हणून मी पहिला निर्धार केला, फडणवीस साहेबांना जाऊन विनंती केली, साहेब आपण आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू या सगळ्या राज्याने ज्या पद्धतीने मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून बंदर विकासच्या माध्यमातून त्या राज्याच्या विकासाला चालना दिली, तेवढी संधी आपल्याला या 877 किलोमीटरच्या किनारपट्टीला आहे. आपण फक्त आमच्यावर विश्वास ठेवा. आज 1.5 ते 1.5 वर्ष झालेले आहेत. या अर्थसंकल्पामध्ये जेव्हा आदरणीय फडणवीस साहेबांनी अर्थसंकल्प मांडला वित्तमंत्री म्हणून, ठाकूर साहेब, मी अभिमानाने तुम्हाला सांगतो, आज आमच्या खात्याचं बजेट हे 1240 कोटीवर मी घेऊन ठेवलेलं आहे. आज 1000 कोटी पलीकडे आज आपल्यासारख्या असंख्य मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये परिवर्तन करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं खातं काम करत आहे. तुम्ही ज्या ज्या गोष्टी मागाल, जे जे तुमच्या नजरेसमोर असेल, त्या त्या गोष्टी पूर्ण करण्याची ताकद आणि तयारी आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याच्या माध्यमातून आहे. आतापर्यंत आपण प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून असंख्य लाभ मच्छीमार म्हणून आपण मिळवायचे. असंख्य लाभार्थी म्हणून इथेही उपस्थित असतील. आता आपण अभिमानाने सांगू शकतो की या अर्थसंकल्पामध्ये आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी राज्याच्या मत्स्य किंवा मच्छीमार समाजासाठी, कोळी समाजासाठी मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना जाहीर केलेली आहे. म्हणजे प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना आणि मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला प्रत्येकाला, म्हणजे आमच्या कोळी भगिनी जेव्हा मासे म्हणजे आपल्या त्या खपल्या किंवा हे कार साफ करतात तेव्हा त्यांच्या नख असंख्य वेळी खराब होतात आणि त्यांना इजा होतात. म्हणजे त्यांना ग्लव्स पुरवण्यापासून ते आईस फॅक्टरीपर्यंत प्रत्येक गोष्टीचा किमान 10 ते 20 कोटीचं अनुदान आता आपण मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेसाठी उपलब्ध केलेलं आहे. आपल्याला प्रत्येकाला जास्तीत जास्त
मच्छीमारांना बाजारपेठ मिळवून देणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून जशी आपण व्यासपीठावरून जी मागणी केलेली आहे की आपल्याला या उलव्याला आपल्याला एक चांगलं मच्छी मार्केट आपल्याला पाहिजे असं आपण सांगितलंय. मी आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या ह्या 75वी वाढदिवसाच्या निमित्ताने आज ह्या व्यासपीठावर मी तुम्हाला शब्द देऊन जातो की आपण या उलव्याला मी आज मच्छी मार्केट आपण इथे जाहीर करतोय. आमची जबाबदारी असेल, मी आहे, बालदी साहेब आहेत, प्रशांत ठाकूरजी आहेत आणि आता तर जिल्हा परिषद अध्यक्ष पण आमच्याकडे आहे. ही ताकद आमच्याकडे आहे. आम्ही सगळेजण मिळून आपल्याला अपेक्षेप्रमाणे एक चांगलं आधुनिक सुसज्ज असं मच्छी मार्केट आपल्या ह्या भागाला निश्चित पद्धतीने उपलब्ध करून देऊ, हा शब्द तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार आहे. तुम्ही जतीची ही मागणी केलेली आहे. तुम्हाला फक्त मागायचं मी एवढंच सांगतो, देणाऱ्यापैकी आम्ही लोक आहोत, नेणाऱ्यापैकी नाही. आणि खिशात टेकणार टाकणार तर बिलकुल नाही. आम्हाला काही गरज नाही. आपल्याला या मत्स्य व्यवसाय मच्छीमार समाजाला एवढं आर्थिक सक्षम करायचं आहे. आधुनिक ते आधुनिक गोष्ट एआयच्या माध्यमातून असेल किंवा जे काही जगामध्ये जी देश या मत्स्य व्यवसायाच्या निमित्ताने विकसित झाली आहे, मग इंडोनेशिया असेल, चीन असेल किंवा जी राज्य आज या मत्स्य व्यवसायाच्या माध्यमातून विकास करतायत, त्या देशामध्ये जे चांगलं होत असेल ते सगळ्याच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सगळ्या म्हणजे माझ्या मच्छीमार समाजासाठी आणण्याची जबाबदारी ही मत्स्य व्यवसाय मंत्री म्हणून माझी असेल, हा विश्वास तुम्हाला मी आजच्या निमित्ताने देणार. सगळीकडे संपर्क साधलेला आहे. म्हणून तुमच्याकडे काय चांगलं असेल आम्हाला पाहिजे ते पाहिजे. गस्ती नौका असतील, आपली लाकडी गस्ती नौका म्हणजे ते चित्रपटामध्ये दाखवतात ना, समोरून AK-47 आणि आमच्याकडे वास्कोदी गामाची गण, म्हणजे आहे त्या लाकडी गस्ती नौकावरून सायकल करून पण लोक जाऊन चोराला पकडतील, म्हणजे काय गस्ती नौका पकडणार नाही. म्हणून आम्ही 15 स्टीलच्या गस्ती नौका आम्ही खात्याच्या माध्यमातून मागवल्यात, ज्या आपल्या किनारपट्टीच्या सुरक्षेसाठी आपण या निमित्ताने वापरणार आहोत. पण बालदी साहेबांना सांगी निश्चिंत राहा, आपल्या लोकांवर अन्याय होणार नाही, थोडी निश्चिंत राहा. नाहीतर उगाच अवेळी यांचा फोन येतो आणि मग डोळे पुसत त्यांना हा बोलायला लागतो. आणि म्हणून सगळ्या पद्धतीची तयारी, मी तुम्हाला विश्वास, सगळ्या गोष्टीची तयारी. आता आपण बघा, आपलं महाराष्ट्र राज्य हे पहिलं राज्य आहे जिथे आपण मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिलेला आहे. पहिलं राज्य आहे आणि पहिल्या 100 दिवसात देऊन दाखवल्यात आदरणीय मुख्यमंत्री. पहिल्या 100 दिवसात म्हणजे ना आंध्राला आहे ना गुजरातला आहे, आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. आणि म्हणून जी मदत आता आपण शेतकऱ्यांना आतापर्यंत करत होतो, ज्या योजनाचा लाभ आपण आतापर्यंत शेतकऱ्यांना देत होतो, ते सगळे लाभ म्हणजे KCC क्रेडिट कार्ड पासून जी योजना तुम्ही शेतकऱ्यांना लागू करताय, जे नुकसान भरपाईचे निकष तुम्ही शेतकऱ्यांना लागू करताय, ते सगळे निकष आमच्या मच्छीमार बांधवांना पण लागतील, एवढी ताकद त्या निर्णयामध्ये आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी अतिशय नियोजनबद्ध सरकारच्या पहिल्याच्या 1 ते 6 वर्षामध्ये आम्ही लोक करतोय. अजून खूप काम करायचं आहे, अजून खूप टप्पा गाठायचा. आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष इथे आहेत, अन्य सदस्य आहेत, पंचायत समिती आहेत. बालदी साहेब, अजून एक प्रस्ताव मी ग्रामविकास खात्याकडे दिलेला आहे. आमचं म्हणणं आहे, वाकरीकरजी, तुमच्याकडे जसे अन्य सभापती आहेत तसं आता जिल्हा परिषदेमध्ये मत्स्य व्यवसाय सभापती पण असला पाहिजे, असा प्रस्ताव मी ग्राम विकास खात्याकडे दिलेला आहे. जेणेकरून जी ही मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजना आम्ही आणलेली आहे, त्याच्यामध्ये काही जिल्हास्तरीय योजना आहेत, ज्याची कृपया आपण सगळेजण माहिती घ्या लोकप्रतिनिधी म्हणून, आणि त्याची अंमलबजावणी
किंवा त्याला 100% शेवटच्या मच्छीमारापर्यंत आपण कसं पोहोचू शकता, यासाठी आपण नियोजनबद्ध काम करा. काही कॅम्प लावा, आमचे अधिकारी आम्ही ते पाठवतो, जेणेकरून मुख्यमंत्री मत्स्य संपदा योजनेचे 1240 कोटी हे प्रत्येक मच्छीमारांपर्यंत पोहोचवण्याचं काम हे आता आपल्या सगळ्या जणांचं आहे. हेही आवर्जून ह्या निमित्ताने या व्यासपीठाच्या वर तुम्हाला सगळ्यांना जबाबदारी टाकणार. आणि म्हणून सांगण्यासारखं खूप आहे, पण आता बालदीजींनी सांगितलेलं आहे की ह्या कार्यक्रमाच्या नंतर मला जेवून तिथून पाठवणार आहे. आणि म्हणून आता तिथून फोन यायला लागलाय की जरा बडबड कमी करा, जरा मच्छी आठवण करते. आणि म्हणून जास्त वेळ घेणार नाही. पण जसा तुम्ही आता आमच्या शिवरायांच्या इथे स्मारक इथे बांधताय, सिडको असेल, राज्य सरकार असेल, आपल्या विचाराचं केंद्र आणि राज्य सरकार आहे. आणि म्हणून कुठल्याही बाबतीत निश्चिंत राहा. आपल्याला आशिष शेलार साहेब किंवा आमचे मुख्यमंत्री साहेब का मदत करतील. उरलं तुरलं काय असेल त्याची जबाबदारी माझ्यावर टाका. मी शेवटचा धक्का मीही मारून टाकेन, एवढे शब्द तुम्हाला या निमित्ताने दे. अजून एक गोष्टी शेवटचं सांगतो आणि थांबवतो. मला बोलेल काय हाच बडबड करतो असं नाही, पण कामच एवढं चालू आहे माझ्या खात्या अंतर्गत की बालदी साहेब 1 मे 2026 आपण जसं आता वडापाव आपण जसं खातो, तुमच्या कामाची गोष्ट नाही, पण आपण फिश पाव आणतोय. फिश पावचे स्टॉल आता आपण राज्यभरमध्ये सुरू करतो. जसे आता आपल्याला वडापाव खायला मजा येते, जसे स्टॉल लागलेले आहेत, तसं लवकरच प्रत्येक शहरामध्ये आपण फिश पावची संकल्पना आणतोय, जेणेकरून आमच्या तरुणांना, माता भगिनींना स्टॉलच्या माध्यमातून रोजगार देण्याचं काम आमचं मत्स्य व्यवसाय खातं करणार आहे. हेही आवर्जून ह्या निमित्ताने इथे सांगतो. आणि म्हणून आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण रामशेठ ठाकूर साहेबांच्या या वाढदिवस 75 किंवा अमृत महोत्सवाच्या निमित्ताने मला इथे बोलवलं. आम्ही सगळे कार्यकर्ते, आम्ही वर्षानुवर्ष त्यांच्या आणि आमच्या वडिलांचे अतिशय जवळचे संबंध आहे. वर्षानुवर्ष आम्ही लहानपणापासून त्यांना घरी येताना पाहिलेलं आहे. त्यांचं काम आणि आम्ही बघितलेलं पण आणि ऐकलंही आहे. आणि म्हणून ते ज्या तळमळीने समाजाची सेवा करतायत, आज हे गार्डन पाहिल्यानंतर मोठ्यातल्या मोठ्या गार्डनला लाज वाटेल असं एक चांगलं गार्डन तुम्ही ह्या निमित्ताने तिथे बनवलेलं आहे. म्हणून मी रामशेठ ठाकूर साहेबांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी मी मनापासून शुभेच्छा देतो. आणि या फूड स्टॉल सी फूड फेस्टिवलच्या निमित्ताने आमचे महेश बालदी साहेब आणि आमचे जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबांना जिल्हा परिषद अध्यक्ष साहेबांना सांगतो, त्याला खुर्ची मजबूत करा, सोडायची नाही आपल्याला. बरोबर ना बालदी साहेब? सुरुवात आपण एकदा बसलो तर सोडायची नाही. भारतीय जनता पक्ष फेविकल का जोड मजबूत असला पाहिजे, तसं बसलं तर बसलं, उठवण्यापर्यंत आम्ही सगळे आहोत तिथे आजूबाजूला. आणि म्हणून तुम्हाला आणि सगळ्या सदस्यांना मनापासून शुभेच्छा देतो. चांगलं उत्कृष्ट काम तुम्ही जिल्हा परिषदमध्ये निश्चित पद्धतीने कराल अशा शुभेच्छा देतो. परत एकदा आपल्याला सगळ्या जणांना एक चांगलं सी फूड फेस्टिवल आयोजित करण्यासाठी आमचे महेश बालदी साहेब असतील आणि जेवढे आमचे हे विशाल कोळीजी आणि जे ह्याच्या मागचे सूत्रधार आहेत, त्या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.